तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो। आज आपण केकची रेसिपी बघत आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। अजिबात भांड्यांचा पसारा न करता अगदी मोजक्या साहित्यात मस्त लुसलुशीत असा केक आपण बनवत आहोत। सुरुवातीला मी अर्धा कप या कपाचं मेजरने आपण केक बनवत आहोत। सर्व साहित्याने घेणार आहोत। तर मी ओट्स घेतलेले आहेत। तुम्ही कुठल्याही ब्रँडचे ओट्स घेऊ शकता। हे ओट्स मी अर्धा कप घेतलेले आहेत। ते आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे, त्याची पावडर करून घ्यायची आहे। याच्यामुळे केकला एक स्वादसुद्धा छान येतो आणि मस्त टेक्स्चर येतं, छान लागतो चवीला। मिक्सरच्या दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये 1 कप रवा घेतला आहे, बारीक रवा घेतला आहे। याच कपने आपण सर्व साहित्य घेत आहोत। त्याच कपने 1 कप पिठी साखर घेतली आहे। पिठी साखर किंवा साधी साखरसुद्धा घेऊ शकता। आपल्याला हे वाटून मिक्स करूनच घ्यायचं आहे। त्यामध्येच वाटून घेतलेले ओट्स आहेत ते सुद्धा टाकले आहेत। यामध्येच मी 2 चमचे मिल्क पावडर टाकते आहे। मिल्क पावडरसुद्धा तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरू शकता। 2 चमचे मिल्क पावडर, वाटलेले ओट्स, साखर आणि रवा हे आपण सुक्क मिक्सरला छान फिरवून घेतले, म्हणजे ते छान मिक्स झालं आहे। यामध्येच आता आपण पाव कप वितळलेलं तूप घेतलं आहे। थंड करून घेतलं आहे, गरम करून वितळवलं आणि ते पाव कप तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे। तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता। अर्धा कप दही आणि अर्धा कप दूध हे सगळं आपण आता मिक्सरला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 1-2 मिनिट आपण मिक्सरला हे लावून फिरवून घ्यायचं आहे। नाहीतर मग आपल्याला ब्लेंडर, दुसरी भांड्यामध्ये सुक्क साहित्य एका ह्याच्यामध्ये, ओलं साहित्य एका ह्याच्यामध्ये, अशी खूप भांड्यांचा वापर करावा लागतो। तर तसं न करता आपण हे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे पटकन होतं आणि एकसारखं होतं आणि एकजीवसुद्धा होतं। आपण मिक्सरला साहित्य फिरवून घेतलं आहे। आता आपण ज्या डब्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्याला मी 1 चमचा तूप लावून पसरवून घेतलं आणि त्यामध्ये थोडासा मैदा डस्ट करून घेतला आहे। मुख्य तयारी म्हणजे कढईमध्ये मी 1 वाटी मीठ टाकून घेतलं आणि त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि फ्री हीट करण्यासाठी कढई ठेवून दिली आहे 10 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। मिक्सरला आपण हे सगळं साहित्य छान फिरवून घेतलं। यामध्ये आता 1 चमचा बेकिंग पावडर टाकली आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। त्यावरच मी 1 चमचा पायनॅपल इसेन्स टाकून घेतला आहे। अजिबात जास्तीची भांडी, 2 ठिकाणी साहित्य मिक्स करण्याचा प्रकार असं काहीही न करता फक्त एका मिक्सरच्या भांड्यात आपण सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे आणि आपण हा केक बनवत आहोत। आता हे सुद्धा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा तुम्ही मिक्स करण्यासाठी पल्स रेटवर 1-2दा फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल। मी असं 2-3 मिनिटं छान सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये आपण आपल्या आवडीचा सुकामेवा, मी थोडेसे टुटी फ्रुटी, अक्रोड, काजू, काळे मनुके, साधे मनुके बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। मनुक्यांचे तुकडे नाही केलेले, त्याच्यावर थोडासा मैदा डस्ट करून हे या मिश्रणात टाकलेले आहेत। आणि हे आपण ज्या डब्याला तूप आणि मैदा टाकून पसरवून घेतला आहे त्या डब्यामध्ये, केक बनवायच्या डब्यामध्ये हे मिश्रण सगळं टाकून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातले बबल्स हवा निघून जाते आणि छान केक एकसारखा प्लेन होतो। वरून पुन्हा थोडासा तो सुकामेवा मी मैदा मिक्स करून वरून टाकून घेतला आहे। आता आपला हा केकचा जो डबा आहे तो फ्री हीट केलेल्या कढईमध्ये ठेवून दिला आहे आणि त्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे। कढईने वाफ जाऊ नये म्हणून मी वजन ठेवलं आहे। थोड्या वेळाने आपण ही कढई फिरवूनसुद्धा घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या बाजूने छान हीट लागते। 30-1 मिनिटांनी पाहिलं तर मधला भाग थोडासा ओलसर होता, कारण झाकण होतं कढईचं ते थोडं मध्ये डीप होतं। त्यामुळे मी ते झाकण काढून एक खोलगट परात त्यावर झाकली आणि वजन ठेवलं आणि पुन्हा 10 मिनिटं छान बेक करून घेतला। मस्त असा आपला केक सगळ्या बाजूनी बेक झालेला आहे। साईडने तो सुटलेला सुद्धा आपल्याला दिसत आहे। एकूणच मी 45 मिनिटं केक हा वाफवून घेतला आहे। एका स्टँडवर ठेवून आपण हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यावर तो कडेने आणखीन आपोआप सुटलेला आहे। तुम्ही बघू शकता त्याच्या कडा आपोआप मोकळ्या झालेल्या आहेत। सुरीने मी पुन्हा तो छान फिरवून कडा त्याच्या मोकळ्या करून घेतल्या आहेत आणि एका ताटामध्ये तो उलटा करून टॅप करून उलटा करून घेतला आहे। बटर पेपर न लावता सुद्धा अगदी छान असा केक आपला निघालेला आहे। खालच्या बाजूने खूप छान भाजला गेला आहे। अगदी झटपट मोजक्या साहित्यात आपला हा केक तयार आहे।
कधीतरी मुलांना गोड खायचा असेल, केक मागत असतील बाहेरचा विकतचा किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी, संध्याकाळी खाण्यासाठी आपण हा असा मधूनमधून केक बनवला तर विकतचा केक आणावा लागणार नाही. मस्त अशी जाळी पडलेली आहे केकला, खूप छान झाला आहे. तुम्ही बघू शकता मस्त त्याला जाळी पडली, अगदी मऊसूद असा हा केक झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे. कशी वाटली केकची रेसिपी जरूर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा असतो, तो करा, जो टोटली फ्री आहे. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.